हा देवा कोकाटे? गेली काही दिवस करमाळा तालुक्यात देवा कोकाटे हे नाव खूप ऐकायला मिळतंय, पण नेमका हा देवा कोकाटे आहे तरी कोण? करमाळा तालुक्यातील सरकारी जमिनीवर जिहादी लोकांनी अवैध बांधकाम बांधून वक्फ बोर्डाच्या नावानं जमीन काबीज केली आणि त्याबाबत करमाळ्यातील काही स्वयंघोषित हिंदू पुढाऱ्यांनी विरोध केला। देवासारख्या कार्यकर्त्यांनी अकलूजवरून येऊन हिंदू जन आक्रोश मोर्चा काढून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडला होता। हाच आहे तो देवा कोकाटे। करमाळ्यात काही दिवसापूर्वी जिहाद्यांनी 2 हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेलं, तेव्हा हाच देवा कोकाटे बाहेरून येऊन पीडित कुटुंबाच्या पाठीशी देवासारखा उभा राहिला। त्या 2 मुलींना सुखरूप घरी आणलं। जर देवा कोकाटे नसता तर त्या मुलींचं काय झालं असतं देवच जाणे। मूळ कारण वादाचं गेल्या आठवड्यामध्ये मौलालीचा मळा करमाळा येथे हिंदू वडार समाज आणि मुस्लिम कुरेशी समाज यांची मिश्र वस्ती आहे। येथील मुस्लिम कुरेशी समाज हिंदू वडार समाजातील लोकांना तुम्ही आमचे गोमांसचे धंदे बंद केले, आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा पद्धतीनं वारंवार धमकावत शिवीगाळ करत याच रागातून त्यांनी शुक्रवारी हिंदू वडार समाजावर दगडफेक केली। यामध्ये आपल्या हिंदू आई बहिणींना सुद्धा मारहाण केली। पीडित हिंदू कुटुंब ज्यावेळेस पोलीस तक्रार नोंदवण्यासाठी गेलं तेव्हा करमाळा येथील काही स्वयंघोषित हिंदू नेत्यांनी वडार समाजातील बांधवांना तक्रार नोंदवू दिली नाही आणि जिहाद्यांना पाठीशी घालत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला। यात हिंदुत्वाचे गुणगान गाणारे जिहाद्यांच्या पाठीशी का उभे राहिले? दुसऱ्या दिवशी देवा कोकाटे हे हिंदू पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आले, त्यावेळेस तू बाहेरून येऊन आमच्या इथे रुबाब करायचा नाही, चक्क भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश अगरवाल आणि गणेश चिवटे यांनी दम देऊन शिवीगाळ केली। फक्त निस्वार्थपणे धर्मासाठी आलेल्या देवा भाऊंना पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मारहाण केली। तुम्ही भाजपाचे पदाधिकारी असूनही हिंदूंची बाजू का मांडत नाही असा जाब विचारायला तेव्हा देवा कोकाटे अग्रवाल यांच्या हॉटेलमध्ये गेले। त्यावेळेस तेथे शिवीगाळ झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। त्यात देवा यांच्या हातावर कोयत्याने वार झाले। प्रशासनाने त्याची कुठलीही दखल न घेता उलट देवा कोकाटेंनाच अटक केली। ज्याने सदैव हिंदूंची बाजू घेतली म्हणून देवा कोकाटे तुरुंगात डांबले, ज्याने हिंदूंचा उपयोग मतांसाठी केला आणि घटनावेळी जिहाद्यांच्या बाजूने उभे राहतात ते लोक देवा कोकाटेंवर वार करून बाहेर मोकाट फिरतायत। आज ही वेळ देवावर आलीये, उद्या त्या जागी तुम्ही असाल। तुम्ही जागृत झाला नाही तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही। करमाळ्यातील हिंदूंनो जागे व्हा, सत्याच्या बाजूने उभे राहा। एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू याचा हुंकार करून देवा भाऊच्या पाठीशी उभे राहूया। हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया। जय श्रीराम, जय हिंद।